नमस्कार, मी गौरी सूर्यवंशी. एस मराठीमध्ये आपलं स्वागत. वळूया आजच्या बातमीकडे. जनता इंग्लिश स्कूल दिंडोरीच्या इयत्ता 10वी 1997 बॅचच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहसंमेलन सोहळा उत्साहात संपन्न. दिंडोरी तालुक्यातील जनता इंग्लिश स्कूल दिंडोरी या शाळेतील इयत्ता 10वी 1997 ची बॅच 28 वर्षांनंतर पहिल्यांदा रविवार दिनांक 25 मे 2025 रोजी स्नेहसंमेलन सोहळ्याच्या निमित्ताने एकत्र आले. या सोहळ्यात 60 माजी विद्यार्थी सहभागी झाले होते. त्यातील निलेश गायकवाड, कृष्णा जाधव, शांताराम उखरडे, महेंद्र गायकवाड, सुनील सोनवणे, सोमनाथ शिंदे, बापू शिंदे, दत्तू भेरे, गणेश आंबेकर, प्रदीप जाधव, सारिका उगले, अश्विनी आंबाडे, संगीता नाठे, अर्चना आहेर, प्रमिला नाठे तसेच अनेक माजी विद्यार्थी आपापल्या क्षेत्रात प्रामाणिकपणे काम करत आहेत व काही उच्च पदावर देखील पोहोचलेले आहेत. आपल्या शालेय जीवनातील मैत्री अनुभवायला, पुन्हा नव्याने ओळख करून घ्यायला, जुन्या आठवणी उलगडण्यासाठी 28 वर्षांनंतर एकत्र येण्याचा हा इयत्ता 10वी 1997 च्या बॅचचा पहिला प्रसंग. 25 मे 2024 रोजी सकाळी 11 वाजता सर्व माजी विद्यार्थी नाशिकच्या गंगापूर रोडवरील बेगासस बँक्वेट हॉल या ठिकाणी जमा झाले. पहलगाम हल्ल्यातील शहीदांना सर्वांनी श्रद्धांजली देखील वाहिली. राष्ट्रगीताने कार्यक्रमाला सुरुवात झाली. माजी विद्यार्थ्यांनी प्रत्येकाने स्टेजवर येऊन आपला परिचय, आपल्या शालेय जीवनातील प्रसंग व आपली सद्यस्थिती आपल्या मनोगतातून व्यक्त केली आहे. यातून प्रत्येकाला शाळेतील निस्वार्थी मैत्री, आतापर्यंत केलेला संघर्ष प्रेरणा देऊन गेलाय. आशिष दरगोडे यांना शक्य झाले नाही. व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून त्यांनी सहभाग नोंदविलाय. सर्वांनी स्नेहभोजनाचा दुपारी 1:30 वाजता आस्वाद घेतला. त्यानंतर सर्व मनोरंजनात्मक खेळात उत्स्फूर्तपणे सहभागी झाले. शेवटी सर्वजण अतिशय भारावून गेले होते. वंदे मातरमने स्नेहसंमेलन सोहळ्याची सांगता झाली. एस मराठी न्यूजसाठी प्रतिनिधी श्रीराम देवकर, नाशिक. अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.